झाल्या पाहिजेत. त्यांच्या कलेक्शनच्या निमित्ताने हा सिनेमा रिलीज होणार आहे. या सिनेमाचं नाव आहे 26 नोव्हेंबर. हा सिनेमा आपल्या सगळ्यांना खूप काही शिकवून जाणार आहे. हा सिनेमाचा आज ट्रेलर लॉन्चच्या सोहळ्यासाठी आपण सगळेजण जमले आहोत. पोस्टर लॉन्च देखील होणार आहे, पण सुरुवातीला आपण ट्रेलर पाहणार आहोत. पण त्याआधी माझ्या सर्व मित्रपरिवारांचं स्वागत करीन. मीडियामध्ये सगळे माझे मित्र आहेत, त्या सगळ्यांचं स्वागत करीन. कलाकारातली सगळी सिनेमातली मंडळी इथे पोहोचलेली आहेत आणि मुळात म्हणजे महेश कोठारे सर आज आपल्या बरोबर आहेत. त्यांचं स्वागत करूया आपण. भारतीय घटनेचे शिल्पकार म्हणतोय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या मानासाठी किंवा त्यांच्या आदरातिथ्यार्थ सर्वांना क्रांतिकारी जय हिंद करतोय. सर्वप्रथम आजचे जे प्रमुख अतिथी आहेत महेशजी, खूप खूप आभार. तुम्ही आमच्या आनंद उत्सवात सामील झालात आणि म्हणजे खरं तर जम्बूदीप प्रोडक्शनचा हा पहिला चित्रपट आहे आणि फार मेहनतीने फार कष्टाने आम्ही इथपर्यंत आलोय. आज हा पूर्णत्वास गेलाय आपला सिनेमा. आंतरिक आणि बाहेरीक दोनही संघर्ष आम्ही केलेत आणि आज हा चित्रपट तुमच्या समोर आहे आणि 9 मेला तो रिलीज होतोय. सर्वप्रथम मी या सिनेमाचे जे ज्याला म्हणतो आपण की आर्थिक सहाय्याशिवाय काहीच होत नाही, म्हणजे पैशाशिवाय कुठलीच गोष्ट होत नाही. सगळं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग करता येत नाही. तर ज्यांचा कष्टाचा पैसा या सिनेमाला लागला आहे ते आपले जे प्रोड्युसर आहेत मिस्टर अनिल कुमार जवादे सर, त्यांना मी मंचावर आमंत्रित करतोय. कोठारेजी त्यांनाही आमंत्रित करतो. थँक्यू. राम राम, जय भीम, सलाम वालेकुम, शतश्री अकाल. मित्रांनो, या सिनेमाचं भाग्य की कोठारे साहेब या सिनेमाच्या ट्रेलरसाठी, त्याच्या विमोचनासाठी इथे ते आलेले आहेत. सुरुवातीला त्यांच्या या आगमनाबद्दल आपण सगळे त्यांचं स्वागत करूया, टाळ्या वाजवूया आणि मी सुद्धा एक बुके देऊन त्यांचं स्वागत करतो. मगाशी मी एका शब्दात सांगितलं फॅन्टॅस्टिक. आणि खरंच फॅन्टॅस्टिक होता, कारण मला असं वाटलं मी कुठेतरी साऊथची फिल्म होती. आणि खूप छान ॲक्शन घेतलेली आहे. आणि सचिन, तुझं विशेष अभिनंदन. इतकं सुंदर डिरेक्शन तू केलेलं आहे, दिसतं त्याच्यावरून. आणि सर्व कलाकारांनी इतक्या सुंदर भूमिका वटवलेल्या आहेत. आणि जवादे साहेबांचं अभिनंदन. तुम्ही हिम्मत करून सिनेमामध्ये आलेले आहात, तर तुम्हाला यश नक्की मिळणार. बिकॉज नथिंग वेंचर्ड नथिंग गेन्ड, इसमें हिम्मत है वही कर सकता है. ज्याचे असते ध्येय अचूक तोच दिपू शकेल जगाला आज, होऊन खरा धडाकेबाज. या सर्वांचं अभिनंदन. या चित्रपटाशी ज्यांचा संबंध आहे त्यांना सगळ्यांना माझ्या शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट अँड रॉक. 26 नोव्हेंबर हॅज टू रॉक. थँक्यू. 3, 2 and 1. Hip hip! Hip hip! Hip hip! महेश सर, तुम्हाला विचारेन त्या सोहळ्याबद्दल आणि मुळात म्हणजे ट्रेलर तुम्ही पाहिलाय, ज्या पद्धतीने ही जिद्द असते 26 नोव्हेंबर सारखा सिनेमा बनवण्याची, त्याबद्दल काय सांगा? कारण की आपण कॉमेडी बनवतो, ऍक्शन बनवतो, पण याच्यामध्ये सगळंच काही आहे. देशावरचं प्रेम देखील याच्यावर दिसतंय. काय सांगा? सर्वात मुख्य गोष्ट म्हणजे चित्रपट नुसता बनवून उपयोग नसतो, तो लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. आणि तुम्ही त्याची पूर्ण तयारी केलेली आहे मला दिसते आहे. कारण चित्रपट लोकांपर्यंत पोहोचायला आपल्याला प्रमोशन करावं लागतं आणि ते प्रमोशनची ही सुरुवात आहे. तेव्हा तुमचे गिरीजी आहेतच बसलेले, कारण त्यांनी माझ्या बऱ्याच चित्रपटांचे प्रीमियर्स हँडल केलेले आहेत. आय नो इट व्हेरी वेल. माझी खात्री आहे यू आर इन द राईट हँड्स. आणि तुमचा चित्रपट लोकांपर्यंत पोचेल आणि एकदा पोचला ना तर आवडणारच. सर्वांचं विशेष अभिनंदन, सर्व कलाकारांचं अभिनंदन आणि विश ऑल द बेस्ट. आणि पोस्टर सुद्धा एकदम उत्कृष्ट झालेला आहे. एखाद्या इंग्लिश पिक्चरचा पोस्टर वाटतो मला. असं वाटते हॉलिवूडची फिल्म येते. थँक्यू सर, थँक्यू.
खूपच छान. म्हणजे असं वाटलं नाही कुठल्याच वेळी की हा सिनेमा कोणतरी नवीन प्रोड्युसर करतोय. म्हणजे इतकं प्रोफेशनली सगळं हँडल केलं होतं. आमचे निलेश सर पण होते आणि काहीच प्रॉब्लेम नव्हता. आणि खूप दिग्गज मंडळी याच्यामध्ये, सयाजी सर होते, पाटकर होते, त्यानंतर गणेश यादव. मोठी फळी आहे ॲक्च्युली, भारत गणेशपुरे. आम्ही एका क्वालिटीत असायचो जनरली, त्यामुळे खूप मजा यायची आणि खूपच मजा. आणि सिनेमाची गोष्ट तर आता मी सांगत नाही, पण खूपच छान सिनेमा झालेला आहे. आणि माझं छोटंसं कॅरेक्टर आहे याच्यामध्ये, पण महत्त्वाचं आहे. हां, त्यासाठी मला खास मुंबईवरून बोलून घेतलं होतं नागपूरला आणि मी गेलो होतो आणि गेल्याचं मला समाधान आहे. म्हणजे मी गेलो आणि काम केलं आणि उत्तम माणसं मिळाली, सगळा पूर्ण क्रू आणि सगळं, म्हणजे सगळीच सहकलाकार मंडळी. आणि त्याच्यामुळे एक चांगलं काम केल्याचं समाधान आहे. आता पुढे सगळं प्रेक्षकांच्या हातात आहे, पण मी माझ्या अनुभवाप्रमाणे म्हणेन की हा पिक्चर नक्की बघायलाच पाहिजे प्रत्येक भारतीय माणसाने. महाराष्ट्रातल्या माणसांनी तर आवर्जून बघायला पाहिजे, कारण त्याच्यामध्ये जे खेड्यापाड्यामध्ये जे काय अजून वंचितांवर आणि गरिबांवर आणि यांच्यावर हाल होतात, त्याचं हुबेहूब चित्रण याच्यामध्ये केलेलं आहे, एवढं मी म्हणेन. आणि ते तरी आपल्याला तरी माहिती पाहिजे. आपण जात नाही खेड्यापाड्यात बघायला की बाबा काय घडतंय काय नाही, पण हा सिनेमा ते दाखवून देतो, त्याच्यावर नेमकं बोट ठेवतो. आणि सगळे अधिकार संविधानाने दिलेले असताना सुद्धा अजून वंचितांवर आणि गोरगरिबांवर का इथे एवढे अन्याय अत्याचार होतात. खरंच म्हणजे डोळ्यात अंजन घालण्यासारखं आहे. तर प्रत्येकाने हा सिनेमा बघावा आणि अंतर्मुख व्हावं. आणि एन्जॉयमेंट तर आहेच त्याच्यामध्ये, आम्ही सगळे आहोतच. या सोहळ्यामध्ये नमस्कार सगळ्यांना, जय भीम. 26 नोव्हेंबर हा चित्रपट करण्यामागचा जो आमचा हेतू होता की ज्याप्रमाणे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी आणि विविध सण आपण साजरे करतो, तसंच 26 नोव्हेंबर ज्या दिवशी आपल्या देशाच्या संसदेला संविधान सुपूर्द झालं आणि हजारो वर्षाच्या गुलामगिरीतून सर्व भारतीयांना समानतेचा न्याय मिळाला, तर हे संविधान घराघरात पोहोचावं आणि खऱ्या अर्थानं भारतातील लोकांना संविधान आणि बाबासाहेब कळावे, बाबासाहेबांचे विचार कळावे आणि प्रत्येकाला आपला हक्क, आपले अधिकार हे कळावे, हा या सिनेमामागचा खरा हेतू. जवादे सरांनी आम्हाला हा चित्रपट करण्याची संधी दिली आणि त्यांनी आम्हाला ग्रीन सिग्नल दिला. मॅडम यायच्या मधामधात शूटिंगला. ॲक्शन पाहिलं, रोमांस पाहिलं आणि म्हणजे पूर्ण जोशमध्ये होतीस आणि देशावर प्रेमही पाहिलं. सो काय सांगते, कसा होता पूर्ण प्रवास सिनेमाचा? खाली बसा ना समोरचे. हा माझ्यासाठी एक ऑब्झर्वेशन होतं आणि माझं बॅकग्राऊंड अजिबात नाही. आता हा निलेश दादा सांगू शकतो व्यवस्थित. जेव्हा सिलेक्शन होत होतं माझं, तर एक ऑडिशन नाही, काही नाही. इट वॉज अ ह्यूज एक्सपेरिमेंट. तर त्यांनी असं सांगितलं की एक छोटा सीन आहे, तो तू कर. मी केलेला, थोडाफार प्रिपेअर केलेला आणि जसं मी या फॅमिलीचा एक पार्ट झाली, तर सगळ्यांनी मला एकच सांगितलं की तू करू शकते, काय नाही तू करू शकते, आम्ही आहोत तुझ्यासोबत. तर रोमॅन्स असलं तर सचिन दादा सांगायचं तू करू शकतेस. ॲक्शन, सगळ्यांनी मला इतकं छान असं एक मोटिवेशन दिलं आहे ना की असं वाटत नाही की मी कधीच केलेलं नाही काम. मी एक डॉक्टर आहे, माझं बॅकग्राऊंड फिल्मचं अजिबात नाही आहे, खरं सांगते. हा माझा फर्स्ट फिल्म आहे आणि फर्स्ट ऑन कॅमेरा काहीतरी केलं आहे मी प्रेझेंट. तर हा खूप मोठा एक्सपेरिमेंट प्लस एक ऑब्झर्वेशनमध्ये एक लर्निंग आणि हाच माझा एक फॅमिली. आणि आता मला कळेल की किती ग्लोरियस वर्ल्ड आहे हा, प्लस किती मेहनतीने सगळं काही ते ग्लोरी दिसते. मला खरं म्हणजे आता तेव्हा माहिती पडलं, तर मी सांगू शकते की आय रिस्पेक्ट ऑल फिल्म्स, ऑल डिरेक्टर्स, ऑल प्रोड्युसर्स, एव्हरी सिंगल पर्सन हू वर्क्स इन द इंडस्ट्री. आय रिअली थँक्यू. आम्हाला आता कळालं की काय व्हॅल्यू आहे एक मूवी बघल्यानंतर, की काय होतं ते चेंजेस जे मनामध्ये होतात. आणि मला वाटते की ही मूवी बघितल्यावर एक छोट्या मुलाला पण कळेल की आपल्याला काय माहिती असायला पाहिजे. तर थँक्यू सो मच. आणि मला हा स्टेज दिला बोलायला, त्याच्यासाठी पण थँक्यू फॉर आस्किंग मी द क्वेश्चन. अरे सर, एक डॉक्टर अभिनेत्री झाली आहे, काय म्हणाल? कसं वाटतं तिचा कॉन्फिडन्स बघताय तुम्ही? कमालीचा कॉन्फिडन्स.
विथ प्रिसिशन ऑफ अ सर्जन. नाही खरंच. आणि मुख्य म्हणजे ना तुमचं आणखीन एक अभिनंदन म्हणजे 26 नोव्हेंबर काय आहे हे लोकांना कळलं पाहिजे. ते तुम्ही मग कशी म्हणाला, निलेश म्हणाले, तर आय थिंक दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. 26 नोव्हेंबर हा संविधान दिन आहे आपला, आणि तो संविधान दिन 15 ऑगस्ट सारखाच साजरा झाला पाहिजे, 26 जानेवारी सारखाच साजरा झाला पाहिजे, हे तुम्ही सांगताय, हे फार महत्वाचं आहे. समाधान आपला विचार नाही, तसं काहीच नव्हतं. मला तर पण खूप आहे. मला पण छान वाटलं का झालं पाहिजे. छान त्यांनी बनवलं, मला खूप प्राऊड वाटत आहे, चांगलं वाटत आहे. सो नेक्स्ट सिनेमा कुठला डिक्लेअर करून टाका. हे झाल्यानंतर पाहू आता. मी चित्रपटाबद्दल जास्त काही बोलणार नाही, कारण सगळी स्टोरी सगळ्यांनी मिळून सांगितली. फक्त ग्रुप खूप छान आहे, प्रोड्युसर्स खूप चांगले आहेत. मग मुळात प्रोड्युसर असतात ते चांगले असावेत, मग बाकी सगळं घडतं. डायरेक्टरही छान आहेत. सगळा आमचा क्रूज खूप छान होता. आर्टिस्ट, संगीता आणि 26 नोव्हेंबरबद्दल सर्वांनीच सांगितलेले. मजा आली काम करताना. आणि आत्ताच त्यांनी डिक्लेअर केले नवीन पिक्चर पाहू आता, आपण लवकरच करूया. बरं काय सांगाल, कशा पद्धतीने म्युझिक बनवतात? ह्या फिल्मचं म्युझिक मला मिळालं हे मी भाग्य समजतो पहिली गोष्ट. आणि जवाने साहेबांचं फक्त एक स्मितहास्य असायचं. कुठलाही प्रॉब्लेम झाला काय झालं, हां होऊन जाईल. ते स्मितहास्याला बघून असं वाटतं हा होईल का होईल. आमच्याकडे जेव्हा ही गाणी आली लिहून, निलेश सरांनी गाणी लिहिली, जेव्हा गाणी आली लिहून तर त्याचं कसं म्हणजे नियोजन काय करायचं सगळं आमचं डिस्कशन चाललं असतं. असं वाटलं नाही की एक गाणं ह्या दिशेला जाईल किंवा आपण कसं घेऊन जाऊ शकतो. ते बनत गेलं, म्हणजे जसं जसं डेमो बनवला तसं गाणं खुलत गेलं. आणि जेव्हा रिदम भरला याच्यात चांगल्या चांगल्या आर्टिस्टनी रिदम वाजवला प्लस म्युझिक केलं ग्रेट, तर ते एकदम ह्यूज वाटायला लागलं. मग ह्यांची शूटिंगची जबाबदारी वाढली की आपल्याला ग्रँडचर दाखवायला पाहिजे. कौसरजींनी खूप चांगलं कोरिओग्राफ केलं आणि शेड्यूल बहुत खूप टाईट आणि व्यवस्थित चाललेलं होतं. आणि अनफॉर्च्युनेटली बॅकग्राऊंड मला करायला मिळालं नाही, पण बॅकग्राऊंड पण चांगलं झालेलं आहे. हां थँक्यू. आणि ही फिल्म तुम्ही जरूर थिएटरला जाऊन बघा, खूप आवडेल पिक्चर. तर आम्ही तुम्हालाच दिलं होतं, तुम्हीच नव्हतं ना, आमची काय चूक आहे त्यात. गिरीश सर तुम्हाला विचारीन, खूप कमी वेळ आहे आपल्याकडे. डिस्ट्रीब्युशन आणि मार्केटिंगला भरपूर स्कोप आहे या पिक्चरमध्ये. द क्रिएटिव्ह डिझाईन्स आर व्हेरी इम्प्रेसिव्ह. आणि आम्ही हिंदी, इंग्लिश आणि जसे महेश सर बोलले, हॉलिवूड, हिंदी, साऊथ या पिक्चरचे जे मार्केटिंग कॅम्पेन्स आहेत त्याला अनुसरून आम्ही काम करतोय. सो द फर्स्ट टीजर विल विथ सिकंदर. त्याच्यानंतर 10 तारखेला जाट येते, सनी देओल त्यासोबत ट्रेलर राहील. आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे 1 तारखेला द रेड 2 नावाचे पिक्चर आहे अजय देवगनची, त्याच्यासोबत सुद्धा ट्रेलर राहील. सो दिस फिल्म विल नॉट ओनली केटर टू मराठी बट इट विल ऑल्सो केटर टू हिंदी ऑडियन्स. आणि एक मोठा रिलीज प्लॅन आहे. वी हॅव गॉट अमेझिंग प्रोड्युसर्स, अमेझिंग टीम. सो द डिस्ट्रीब्युशन, मार्केटिंग and of course the entire promotional plan will be super impressive. Thank you very much. बट या गाण्यामागे एक छोटीशी स्टोरी आहे, इफ टाइम प्लीज परमिट्स. प्लीज. सर्वप्रथम हे गाणं मूवीमध्ये नव्हतं. सो आमचा जो एक प्रॉपर सिक्वेन्स होता तो खूप मोठा होता, म्हणजे जवळपास एक 8 ते 9 मिनिटाचा मोन्टाज होता. सो आमचं डिस्कशन असं झालं की एवढं बॅकग्राऊंड पेलवणार नाही, आपल्याला तिथे काहीतरी गाणं पाहिजे. आणि मी मग रिक्वेस्ट केली निलेशजींना की मला लिरिक्स द्या. आणि त्यांनी इतक्या सुपर लिरिक्स दिल्या की त्या सीनला त्यांनी त्या लिरिक्स, कारण की शब्दांचं खूप महत्त्व असतं. म्हणजे तुम्ही म्युझिक कसं असेल ऑफकोर्स इक्वली इम्पॉर्टंट आहे, बट शब्द जसे भारदस्त असतात तर ते ऐकायला पण मजा येते. त्यांनी लिरिक्स दिले. मग मी आणि गौरव आम्ही मिळून म्हटलं चला याच्यावरती काहीतरी करूया. आणि ते असं घडलं ते ॲक्च्युली गाणं. सो आधी नव्हतं बट ते झालं. बट जर तुम्ही बघाल तर तुम्हाला एक फ्रेम सुद्धा कळणार नाही की हे सीनवरती गाणं बनलेलं आहे, कारण की इतकं प्रिसाईज कट टू कट आम्ही बनवलेलं आहे ते की यू विल फील लाईक की हे गाण्यावरती एडिट झालेलं आहे. सो हे एक थोडंसं वेगळं आम्ही काहीतरी याच्यामध्ये केलेलं आहे. आणि त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो BGM जो माझा फेवरेट आहे तो म्हणजे मला सगळं करायला मिळालं. त्याच्यामध्ये मला रोमॅन्स होता, कॉमेडी होतं, ड्रामा होतं, थ्रिलर होतं, ॲक्शन होतं. सो मी जेवढे रंग भरू शकतो तेवढे सगळे मी याच्यामध्ये भरण्याचा प्रयत्न केला. आता सगळं ऑडियन्सवरती. पहिले रंगमंचावर सगळ्या जणांना नमस्कार.
26 नोव्हेंबर जी काही स्टोरी आहे सगळ्यांनी सांगितली. माझं भाग्यच हे आहे की बॅकग्राऊंडसाठी काही थीम गायला बोलवतात आणि गाणं गाऊन घेतात. तर गदर 2ला सेम झालेलं, देन वनवासला झालेलं आणि आता 26 नोव्हेंबरला होत आहे. आणि मला खूप छान वाटतं जो काही गाणं ज्या पद्धतीने ॲक्च्युली मेलेडी ज्या पद्धतीने कंपोज होत होती, मी तिथे होतो आणि आम्ही एक एक लाईन अरे असं करू, कारण ती तिथनं अशी उडी घेते आहे, तिथनं हे करताय ते घेताय, मग ते वार कर असं वारायलाच पाहिजे. मग तिथे सूर वार कर, सूर नको पण वार कर असं आलं पाहिजे. गौरव दादा एक लाईन जर होत असेल तर नाही हेच म्हणजे वार करता करता तुम्ही म्हणतोय की होऊनच जाऊ दे ना दादा, म्हणजे लोकांना कळेल काय गाण्याला feel होतं. वार कर प्रहार कर तू वेदनेचा ज्वार कर, वार कर प्रहार कर तू वेदनेचा ज्वार कर. नन्ननारा 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 नन्ननारा. धन्यवाद. सर्वप्रथम थँक्स आणि नमस्कार सर्वांना. मला खूप खूप आवडलं, खूप मजा आली हे गाणं गाताना. पहिला तर हे फिक्सच नव्हतं की कोण आहे सिंगर म्हणून, पण जेव्हा मला अमर सरांचा कॉल आला की तू सिलेक्टेड आहे फॉर दिस सॉन्ग, तेव्हा तर मला माहिती नव्हतं की म्हणजे मला तर ॲक्च्युली हार्टबीट माझी खूप फास्ट झाली होती की पहिल्यांदा मूवीमध्ये मी गाणं गाते. आणि खूप खूप इतकं त्यांनी मला मोटिवेट केलं, तू करणार, तुला माहिती आहे, तू करशील, तुला माहिती आहे. तर कुठेतरी असं मला असं वाटलं की हो करू शकते म्हणून. पण खरंच खूप छान वाटलं. मी थँक्स करेन निलेशजींना आणि अमर सरांना, स्पेशली अमर सरांना, कारण त्यांच्यामुळे मला ही अपॉर्च्युनिटी भेटली. आणि थँक्यू सो मच एव्हरीवन. ऑल द बेस्ट फॉर दिस मूवी. हेलो, थैंक यू सर, नीलेश सर, सचिन सर, आपने मेरे पे विश्वास रखा कि मैं कर सकता हूँ. और मैं यही बोलूँगा कि मैं मराठी नहीं होगी, बट मुझे ये फिल्म इतनी प्यारी लगी कि मैंने अपनी जितनी कोशिश कर सकता था मैंने वो करा और उसको अच्छा बनाने की कोशिश किया. वो आप लोग ने ट्रेलर में शायद देख लिया, साउंड डिज़ाइन और मिक्स मैंने जो. और मैं नीलेश सर को एक और इम्पोर्टेंट चीज़ के लिए थैंक यू बोलूँगा कि इसी तरह से अगर हर प्रोड्यूसर, डायरेक्टर टेक्नीशियंस को सम्मानित करेंगे ऐसे, तो आगे भी टेक्नीशियंस बहुत अच्छे से काम करेंगे. और हर डिपार्टमेंट को इक्वल जो नीलेश सर ने किया उसके लिए बहुत बहुत शुक्रिया नीलेश सर. थैंक यू व्हेरी मच. आपल्या चित्रपटाचा वेळ फार कमी आहे, पण मी सत्यमला विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं. हां सत्यम, आधी तू. सगळ्यांना आधी नमस्कार. मी सत्यम निंबळकर. मी या चित्रपटात एक बन्सी ही भूमिका करतोय आणि या चित्रपटाबद्दल सगळ्यांनीच खूप भरभरून बोललेलं आहे. तर मला असं वाटतं की त्या तळागाळातल्या लोकांपर्यंत या सिनेमाचं जे महत्त्व आहे ते जर पोहोचलं तर ह्या सिनेमाचं जे यशस्वी होण्याचं जे कारण आहे ते मला वाटतं की सगळ्यांना त्या गोष्टीचं समाधान असेल आहे. आणि बाकी सगळे एक्सपर्टाईज इथे सगळे लोक आहेच, त्यामुळे मी एवढंच म्हणेन. आणि चित्रपट अतिशय सुंदर आहे. सगळ्यांनी 9 तारखेला सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन बघावा अशीच मी सगळ्यांना विनंती करेन. थँक्यू सर. नमस्ते. सबसे पहले तो मैं सचिन जी का थैंक्स करूंगा जिन्होंने मुझे वापस से एक बार याद किया. पहले हम लोगों ने साथ में काम किया है और नीलेश जी, इनके साथ मैंने काफ़ी वक्त गुजारा इस फिल्म के लिए. घर जैसा काम किया हम लोगों ने. और हमारे अनिल सर ने तो कमाल ही कर दिया. जितना पैसा हमें गाने के लिए चाहिए था उससे डबल उन्होंने खर्चा किया है. इसमें 100 डांसर्स हमने गाने में डांस करवाया है. किसी चीज़ की कमी नहीं की. उन्होंने बोला कि जो चाहिए वो लो, आप गाना देखोगे तो आपको पता चलेगा. और हमारे दोनों म्यूजिक डायरेक्टर ने बहुत अच्छा काम किया. सर ने भी बहुत अच्छा काम किया, बहुत अच्छा डायरेक्शन किया है. जूही मैम के लिए मैं बहुत टेंशन में था. मैंने ऑन सेट उनको डांस सिखाया है. इसका रिहर्सल नहीं हुआ है. आप गाना देखोगे तो आप सरप्राइज होगे. और आप लोग से ये है कि आप लोग प्लीज़ ये फिल्म देखिए. ये 26 नवंबर क्या है, क्या मैसेज है, इसमें मैसेज है. ये सिर्फ मूवी नहीं है, ये सबके लिए मैसेज है. थँक यू सो मच. हे सिर्फ मॅसेज. ऑलरेडी सर म्हणतात 2 मिनिटं राहिले, कमी वेळ आहे तर जास्त वेळ नाही घेणार. माझं नाव आशिष अवचार. मी या चित्रपटामध्ये सयाजी शिंदे सरांचा राईट हँड आहे.
तर राईट हँड आहे सर. तर सरांचे सगळे काळे धंदे मी बघतो. सरांनी काळा असल्यामुळे मला हा रोल देण्यात आला. तर चित्रपट खूप छान आहे, तुम्ही सगळ्यांनी बघावा. 9 रिलीज होत आहे आणि चित्रपट हा नक्कीच एक नवीन अध्याय लिहिणार आहे आपल्या मराठी इंडस्ट्रीमध्ये, अशी मी आशा व्यक्त करतो. आणि सचिन सरांचं मी खूप म्हणजे थँक्यू म्हणतो सरांना, की सरांमुळे मला हा रोल मिळाला आहे. तर थँक्यू सो मच सर. आणि सचिन उराडे सरांचं मी मनापासून म्हणजे धन्यवाद म्हणतो की त्यांनी मला ही संधी दिली. आणि निलेश सरांनी मला खूप मोठा पाठबळ दिलेला आहे या स्क्रीन प्लेसाठी. ही स्क्रीन प्ले काही ही एकट्याची बाब नाही, आम्ही सगळ्यांची टीमवर्कच आहे त्याच्यामध्ये. पण आम्ही काय बोलतोय, ही स्टोरी काय आहे, त्यापेक्षा आमचा चित्रपट तुम्हाला उत्तम रीतीने सांगेल की आम्ही काय बोलतोय. त्यावर मी जास्त काय माझं मत मांडणार नाही. आमचा चित्रपट सगळं काय आमचे मतं सांगतील तुम्हाला. धन्यवाद. थँक्यू. सर्वांचा अगदी मनापासून धन्यवाद. आणि शेवटी एकच सांगेल की आपलं जे जगणं किंवा वागणं जे आहे ते जर संविधानिक जे कर्तृत्व आहे आपले किंवा संविधानिक जबाबदारी आहे ते जाणून जर आपण आपलं जगणं वागणं करायला शिकलो, म्हणजे जगायला वागायला शिकलो, की त्याची एक वेगळी मजा असते सर. संविधानिक अधिकार आणि संविधानिक कर्तव्य जाणून जो माणूस जगतोय ना, तर त्याचं जीवन एक वेगळंच असतं. तर ही जाण प्रत्येक माणसाला या चित्रपटातून व्हावी, आमचा हाच एक शेवटचा उद्देश आहे. त्यासाठीच हा फिल्म आहे. तुम्ही 9 मेला सगळे थिएटरमध्ये जावा आणि ही फिल्म बघावा. आणि तुम्हीच नाही तर परिवारासोबत बघू शकता. साफ सुथरी फिल्म है अपनी. सब मतलब मैं बोल सकता हूँ, छाती ठोक के बोल सकता हूँ कि हाँ, सब लोग देख सकते हैं और एक सोशल मैसेज भी लेके जा सकते हैं. एक्शन का एक थ्रिल भी देख सकते हैं, रोमांस भी है, सब कुछ है. तो आप विनती है, आप सब लोग ये फिल्म देखने जाइए. थैंक यू. थँक्यू सो मच. खरं तर